तर मग राजूला असं वाटलं की बा चादरीत कोण आहे. तर मग राजूने त्या व्यक्तीला म्हटलं की का हो तुम्ही अंगावर एवढी चादर घेतली, तुमचा चेहराही दिसत नाही, हातही दिसत नाही, पाय दिसत नाही. तर तो म्हणे प्रयत्न करू नको पाहायचे. तर राजूने ती चादर अशी पूर्ण म्हणजे अशी रस्त्याला घासत चालली होती. अरे बापरे. तर रस्त्याला घासत चालली होती. तर चालता चालता राजूचाच असा त्या चादरवर पाय पडला असा, की आपण रस्त्यानं चालता चालता गडबडलं, बरोबर. एखाद्याच्या पायावर पाय, चपलीवर पाय आपला पडतो, त्या पद्धतीनं त्या चादरवर असा पाय पडला. तर ती चादर तशीच खाली पडली. त्या माणसाच्या अंगावर. हां, जसा तो साशा होता तो तसाच चादरीचा खाली पडला, पण त्या चादरीत कोणीच नव्हतं. नमस्कार मित्रांनो, रहस्यमय घटना या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत नाही आहेत. 12-13 दिवस झाले आपण व्हिडिओ अपलोड केला नाही आहे. त्यामागचं कारण असं आहे की दीपक भाऊ जे आहेत त्यांच्या नातेवाईकामध्ये लग्न होतं, तर तिथं 7-8 दिवस त्यांची मोडली आणि अशा बऱ्याच स्टोऱ्या आपल्याकडे अवेलेबल झाल्या, लोकांना आपल्यापर्यंत पोचवल्या, पण ते सांगण्यासाठी आपले दीपक भाऊ आपल्याजवळ नव्हते. तर ते आज वापस आलेले आहेत आणि ती जी स्टोरी आहे ते त्यांच्या जुबानी आपण तुमच्यापर्यंत पोचवू. मित्रांनो, दीपक भाऊ जे आहेत हे आपले अँकर आहेत, जे की स्टोरी जे आपल्याकडे येतात ते तुमच्यापर्यंत पोचवतात. बरेचसे लोक असे बाहेरगावी राहतात की ते अमरासमोर आपल्यापर्यंत येऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे ह्या जे स्टोरी आहेत ते आपल्यापर्यंत आपण पहिले जमा करतो आणि ते जमा केल्यानंतर दीपक भाऊच्या थ्रू ते आपण तुमच्यापर्यंत पोचत असतो. मित्रांनो, आज असाच एक थरारक अनुभव आहे जे की दीपक भाऊ ते तुम्हाला सांगतील. तर चला ऐकूया ती स्टोरी. नमस्कार मित्रांनो, माझं नाव दीपक. आजची जी स्टोरी आहे तर ते राजू ढोले यांच्या वैयक्तिक यांचा अनुभव आहे. आणि राजू ढोले यांचा वैयक्तिक अनुभव एक आपण या चॅनलच्या माध्यमातून एक त्यांची अशी स्टोरी आपण सांगलेली आहे. आणि त्यांच्यासोबत पुन्हा एकदा असाच थरारक असा हॉरर त्यांच्यासोबत असा अनुभव त्यांच्याशी घडला, तर तो आज आपण सांगणार आहोत. तर राजू भाऊ जे आहेत, राजू ढोले, तर हे गावाकडनं किंवा समजा कामाच्या शोधामध्ये अकोले जिल्ह्यामध्ये आले. त्यांचा भाऊ ऑलरेडी अकोल्यामध्ये मोठा होता, कामासाठी आलेला. आणि त्यांचा जो मोठा भाऊ होता त्यांचं लग्न वगैरे झालं होतं आणि त्यांचा मोठा भाऊ आकोटफैल इथं भाड्यानं रूम घेऊन राहत होता. तर मग राजू भाऊनी त्यांच्या भावाला म्हणलं की बा तू कुठल्या कामाला, म्हणजे अकोल्यामध्ये तू जे कुठलं काम करत असशील त्या कामावर ते मला लावून दे. कारण गावामध्ये उन्हाळ्याचे दिवस चालू झाले की काम वगैरे काही फारसं राहत नाही. की खेड्यागावामध्ये पावसाळा असला, हिवाळा असला तर शेतामध्ये बरेचसे लोकांचे शेत पेरलेले असतात. तर त्यामुळे गावामध्ये बरेचसे कामं असतात. उन्हाळ्यामध्ये पूर्ण शेतं खाली होतात, त्यामुळे काम राहत नाही. तर मग राजू भाऊचा जो मोठा भाऊ होता तर तो ट्रेनमध्ये काम करायचा. म्हणजे ट्रेनमध्ये पाणी बॉटल, वेपर्स, काही असे जे विक्रीचे कामं करतात ना, असे बरेचसे लोक आपण ट्रेनमध्ये जात होतो. तर मग अशा लाईनमध्ये त्याचा मोठा भाऊ काम करत होता. तर त्याचा मोठा भाऊ म्हणजे भरपूर त्याच्यामध्ये अशी मजुरी पडायची मोठ्या भावाला. तर मग मोठा भाऊ म्हणे ठीक आहे, तू पण येऊन जाय. मग राजू भाऊ हे त्यांच्या गावावरनं अकोल्यामध्ये आले आणि राजू भाऊला सांगितलं की बा राजू भाऊच्या मोठ्या भावाचे जे मित्र होते तर ते राजूचे समजा की बा राजू भाऊला सांगितलं की बा हा माझा लहान भाऊ आहे आणि याला जोपर्यंत या कामाचा अनुभव, नॉलेज असं येत नाही तोपर्यंत याला तुम्ही सांभाळून घ्या. तर त्याला काही माल वगैरे असा विकत आणून दिला आणि हा काय भावानं विकायचा, कसा विकायचा ते सगळं त्याला सांगितलं. आणि त्याला सांगितलं की बा जे पॅसेंजर 4 नंबरहून पूर्णापर्यंत जाते आणि पूर्णाहून रिटर्न वापस अकोल्यामध्ये येते. तर त्याचे समजा जे
3 गाड्या मारायच्या आणि शेवटची जी गाडी किंवा पूर्णाहून परत येते तर ते 1-1:30च्या टायमिंगमध्ये अकोल्यामध्ये परत येते रात्रीची. आणि मग 1-1:30 वाजता की स्टेशनपासून अकोट फैल आणि ते जे रूम होती त्यांची ते म्हणजे जवळपासच होती, 1-1.5 किलोमीटर अंतरावर, जास्त काही दूर नव्हती. तर मग नेहमीप्रमाणे राजू ते काम करायचा, माल घेऊन जायचा, माल विकायचा. म्हणजे खूप चांगला परीनं राजूचं चाललं होतं. तर आणि त्याच्या भावाचे जे मित्र होते ते राजूचे खूप चांगले मित्र झाले. तर मग एका दिवशी असं झालं की राजू त्याच्या नेहमीप्रमाणे स्टेशनवर आला, तर 1:30 वाजता रात्री अकोल्यात उतरला. आणि ट्रेनमध्ये गर्दी असल्यामुळे किंवा आपण एखाद्या व्यक्तीला समजा किंवा कोणाला जर पाणी बॉटल लागत असेल तर आपण पाणी बॉटल विकत देतो. पण ज्यावेळेस तो पैसे समजा देते तर बा 20 रुपयाची पाणी बॉटल असेल तर मग त्यांनी जर 20 सुट्टे दिले तर ते तसेच धरून खिशात टाकून द्यायचे. तर एवढा वेळ राहत नाही की बा पैसे आपण मोजा आणि व्यवस्थित ठेवा म्हणून. तर राजूला असं वाटलं की बा समोर असं त्या प्लॅटफॉर्मवर एक पिंपळाचं झाड होतं मोठं. आणि मग त्या झाडाखाली असा ओटा होता मोठा असा बनवलेला बसण्यासाठी. तर तिथं एक असं थंडीचे दिवस होते तर अंगावर चादर घेऊन कोणीतरी बसलेलं होतं. मग चालता चालता याला वाटलं इथंच बसू आपण 5 मिनटं, आपण आपले पैसे मोजू आणि निघून जाऊ. तर मग तो असा बाजूला जाऊन बसला राजू. तर मग जो चादर घेऊन जे बसलेलं होतं तर ते राजूशी म्हणत होतं की तू कुठलचा आहेस. तर राजू म्हणत होता की मी इथं माझ्या भावाकडे आलो कामासाठी आणि मी ट्रेनमध्येच काम करतो, तर आता मी घरी चाललो. तर मग तो म्हणे की बा मग तू एकटाच आहेस का. मग राजू म्हणे हो, माझे मित्र असतात, मग कोणी ज्याच्या जिथं स्टॉप आला ते तिथं उतरतात. आणि माझा स्टॉप जो आहे तर हा सगळ्यात शेवटचा आहे, तर संध्याकाळचे काही ते इकडे येत नाहीत. तर ठीक आहे म्हणे, मी नवीन आलेला आहो. तो व्यक्ती म्हणे राजूला की बा मला त्या बिर्ला गेटच्या इकडे जायचं आहे आणि या पटरीच्या साईडनं रस्ता आहे, जुना एक रस्ता होता, त्या रस्त्याने मला जायचं आहे. तर मला तिथपर्यंत सोड, मला काही इकडचं माहिती नाही फारसं. तर राजू म्हणे की खूप उशीर झाला, 1:30 वाजले म्हणे, तुम्ही जा म्हणे, मी रस्ता दाखवून देतो. अरे एवढी तर मदत कर म्हणे, चाल म्हणे माझ्यासोबत. तर ठीक आहे म्हणे बा चला. तर तो व्यक्ती समोर आणि राजू त्याच्या मागं. तर स्टेशनपासून 1 किलोमीटर असे अंतरावरती दूर गेले. स्टेशन पाठीमागं सोडलं 1 किलोमीटर. तर अंधार होता असा. तर राजूला असं वाटत होतं की हा ज्यावेळेस तिथं बसलेला होता ना, याचा आपण चेहरा दिसला आपल्याला, ना हात दिसला ना पाय, की एखाद्या व्यक्तीनं असं अंगावर चादर वगैरे घेतली तर त्याचा एक असा साशा तयार होतो की कोणीतरी व्यक्ती त्या चादरीमध्ये आहे, आपल्याला असं जाणवते. तर मग राजूला असं वाटलं की चादरीत कोण आहे. तर मग राजूने त्या व्यक्तीला म्हटलं की का हो, तुम्ही अंगावर एवढी चादर घेतली, तुमचा चेहराही दिसत नाही, हातही दिसत नाही, पाय दिसत नाही. तर तो म्हणे प्रयत्न करू नको पाहायचे. हो. तर याला काही समजलं नाही. तर हा म्हणे का प्रयत्न करायचे नाही, तर कमीत कमी तुमचा चेहरा तर दाखवा, तुम्हाला तिथपर्यंत सोडतो मी, चेहरा तर दाखवा. तुमचा चेहरा पण दिसत नाही, काहीच दिसत नाही. तर राजूला असं वाटलं की राजू हा म्हणजे स्वभावाने खूप धाडशी होता. तर राजूने ती चादर अशी पूर्ण म्हणजे अशी रस्त्याला घासत चालली होती. तर रस्त्याला घासत चालली होती तर चालता चालता राजूचाच असा त्या चादरवर पाय पडला असा, की आपण रस्त्याला चालता चालता गडबडलं, एखाद्याच्या पायावर पाय, चपलीवर पाय आपला पडतो, त्या पद्धतीनं त्या चादरवर असा पाय पडला तर ती चादर तशीच खाली पडली.
हां, जसा तो साशा होता तो तसाच चादरीचा खाली पडला, पण त्या चादरीत कोणीच नव्हतं. चादरीमध्ये कोणीच नाही. कोणीच नाही. बापरे. आतापर्यंत ज्यासोबत चालत होता ते कोण मग? मग ते कोण? मग नेमकं तर राजूला आपल्याशी हे नेमकं आता काय होते याची पूर्णपणे जाणीव झाली राजूला, की हे कुठलं व्यक्ती नाही आहे म्हणून. तर तो एवढ्या जोरात असा ओरडला आणि मागं फिरला स्टेशनकडे असा खूप जोरात धावत की त्याचा पाय कशात तरी अडकला आणि पडला. तर समोर कोणीतरी असं पडलेलं होतं आणि त्याच्या नाही, त्या 2 पटऱ्याच्या मधातून रस्ता होता. इकून एक पटरी होती, इकून एक. तर असा पडला तर एक व्यक्ती असा पूर्णपणे असा पडलेला होता, की जसा कुणी असा मेलेला आहे म्हणून. तर राजूने बघितलं त्याच्या अंगावर एकही अशी जागा रिकामी नव्हती की कुठं त्याला असं लागलेलं नसेल म्हणून. पूर्ण कटफिट, जसा ट्रेनमध्ये जसा एखाद्या व्यक्तीचा अपघात होतो, कटून पडतो साईडला, त्याच पद्धतीनं. तर तो कटलेला व्यक्ती तो की असं मुंडकं असं वर उचलून त्या राजूकडे बघत होता असा. पाय म्हणे, तुले पाहायचं होतं ना म्हणे, मले पाहायचं होतं ना म्हणे तुले पाय. राजू थोडा समोर अजून धावत गेला आणि राजू तिथंच पडला आणि बेशुद्ध झाला. हां. मग ते ट्रेन यायची असली की ते टॉर्च दाखवतात आणि थोडं बघतात ना ते पटरी वगैरे, जे कर्मचारी असतात, रेल्वे कर्मचारी. तर ते असे त्यांना त्या टॉर्चच्या उजेडामध्ये असा राजू दिसला, दूरपर्यंत कोणीतरी पडलेलं आहे. तर ते आले तिथं, त्यांनी त्याला उठवलं, पाणी मारलं त्याच्या तोंडावर. तर तो शुद्धीवर आला. तो सांगत होता माझ्याशी असं असं झालं. मग त्याला तिथं बसवलं आणि विचारपूस केली, कुठं राहतं, काय राहतं, किंवा काही नशा वगैरे करून तर पडला नाही. पण नशा वगैरे असा काही केलेला नव्हता राजूनं. मग राजूचा भाऊ आला स्टेशनवर. राजूचा भाऊ शोधतच होता की खूप उशीर झाला, अजून नाही आला. मग राजूच्या भावाला माहीत झालं असं असं झालं. राजूचा भाऊ त्याला घेऊन गेला आणि राजूचा भाऊ त्याला सांगत होता की इथून पुढेही तुला इथं काम जर करायचं असेल तर चुकूनही 4 नंबर प्लॅटफॉर्मवर ते जे झाड आहे तिथं, झाडाखाली वटा आहे, तिथं बसायचं नाही त्याच्या खाली. की बरेचसे लोकांशी असे तिथं किस्से घडलेले आहेत की कोणी बा रातच्या टायमाला जर तिथं झोपलं तर तो ॲटोमॅटिक असा झोपेतून उठून चालत सरळ ते बिर्ला गेटच्या इकडे जातो. आणि ज्या गाडीचा टायमिंग असणार की गाडी कुठली एखादी येणारी असेल, त्याच टायमिंगमध्ये तो उठून जातो आणि त्या पटरीवर त्याचं काम होते, म्हणजे कामच लागते त्याचं पूर्ण. तर असे बरेचसे किस्से आहेत तिकडचे. तर अशी ही स्टोरी होती. राजूभाऊचा हा एक वैयक्तिक अनुभव होता. त्यांनी आपल्याला जसं फोनच्या माध्यमातून सांगितलं. तर अशी खतरनाक घटना राजूभाऊशी हे घडलेली आहे.